हॅलो फ्रेंड्स, आपण रोमन संख्या अगदी इयत्ता पहिली दुसरीपासून शिकतो. बस सर्व स्पर्धा परीक्षा पाहिल्या, अगदी पहिली दुसरीपासूनच्या अगदी MPSC UPSC यापर्यंतच्या सर्व परीक्षा पाहिल्या, तर त्या सर्व परीक्षांमध्ये रोमन अंक, रोमन संख्या महत्त्वाचा घटक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, एक साठी आय वापरला जातो, 2 वेळा, 3 3 4. 5 साठी व्ही वापरला जातो, 10 साठी एक्स वापरला जातो, आणि यानंतर आपल्या घरामध्ये असतो तो LCD, तो 50 साठी L, सेंचुरी C फॉर सेंचुरी, D आणि M म्हणजे सर्वामध्ये ओपन, सर्वात हाय M, अशा पद्धतीनं वापरलं जातं. आता हे आपण पहिल्यापासून शिकलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये काय हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण याच्यामध्ये काय चुका घडतात आणि काय घडतं, तर याच्यामधला जो आय आहे हा X आहे आणि हा C आहे, हाच फक्त 3 वेळा वापरता येतो. म्हणजे आय, X आणि C हे अंक 3 वेळा वापरता येतात. आता एक रोमन संख्यामध्ये आहे की कोणता अंक फक्त जास्तीत जास्त 3 वेळा वापरता येतो. मग प्रत्येक अंक 3 वेळा वापरता येतात का? नाही. फक्त आय 3 वेळा वापरू शकतो, X 3 वेळा वापरू शकतो, C 3 वेळा वापरू शकतो. आपण व्ही कधीही 3 वेळा वापरू शकत नाही, 2 वेळा देखील व्ही वापरू शकत नाही, L 3 वेळा वापरू शकत नाही, आणि D देखील 3 वेळा वापरू शकत नाही, 2 वेळा वापरू शकत नाही. फक्त एकच वेळा वापरला जातो, फक्त एक वेळा वापरला जातो. तो एकपेक्षा जास्त वेळा वापरला जात नाही, फक्त एक वेळा वापरतात. मग आता तुम्ही म्हणाल, सर आम्हाला 1 2 शिकवलेलं आहे. पहा, 1 2 मध्ये आपण काय करत असतो? 1 2 मध्ये एक आपण आय काढतो, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा वापरत नाही का? आपण असं वापरतो 1 2 3 4, नाही, कोणताही अंक 4 वेळा वापरला जात नाही. आणि त्यामध्ये फक्त आय, X, C एवढेच अंक 3 वेळा वापरले जातात. व्ही कधी 3 वेळा वापरला जात नाही, 2 वेळा वापरला जात नाही. L म्हणजे 50 हा आणि D 500 हे 2 वेळा 3 वेळा वापरले जात नाही, हे फक्त एकच वेळा वापरले जातात. आता इथे मग 4 कसं लिहिलं जातं, तर 4 म्हणजे व्ही, आणि याच्या पाठीमागे काढलं तर याचा अर्थ तो त्यातनं वजा झाला. व्ही मधनं 1 वजा झालेला आहे, म्हणजे तो व्ही याचा अर्थ 5 वजा 1. 5 मध्ये 5 आपल्याला माहिती आहे, 6 माहिती आहे, 7 माहिती आहे, 8 माहिती आहे. आता 9 वापरताना, 9 काढताना मग आपण एखादा म्हणला, सर 9 मला काढायचे, मग मी असं जर केलं तर की इथे 5 6 7 8 9 4 वेळा वापरला नाही चालणार. एखादा म्हणला, सर 5 दुने 10 होतात, तुम्ही सांगितले 1 वेळा, मग इथे आय व्ही 5 दुने 10 आणि 1, हे पण चुकीचं आहे. तर वापरताना याच्यामध्ये एक आहे की तुम्ही काय करू शकता, तर आय कुठे वापरू शकता? आय फक्त व्ही आणि X पूर्वीच वापरायचा. आय फक्त व्ही आणि X पूर्वी वापरावा, पूर्वी वापरतात. हे खूप महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत, या खूप महत्त्वाच्या आहेत. आय हा फक्त व्ही आणि X पूर्वीच वापरला जातो. X म्हणजे व्ही आणि आय म्हणजे 5 आणि 10 पूर्वी फक्त 1 वापरू शकतो. आता X आहे तो फक्त X पेक्षा मोठी 50, 50ला आपण काय वापरतो? L,
आणि सी पूर्वीच वापरावा, यल सी अगोदरच वापरावा, यल आणि सी पूर्वी वापरावा. डीच्या पूर्वी एक्स वापरता येत नाही, फक्त तो यल आणि सी पूर्वी वापरतात किंवा वापरावा, वापरतात म्हणलं तरी चालेल. तर सी म्हणजे 100 हे फक्त डी आणि यम पूर्वीच वापरतात, फक्त डी आणि यम पूर्वी वापरतात. आता इथे चुका कशा घडतात आपण ते समजून घेऊया. आता तुम्ही काय, मी ते पहिला जो नियम सांगितलेला आहे, ही आय फक्त व्ही आणि एक्स पूर्वीच वापरतात, तो आता इथे 9 आपण काढलेले, इथे 4 वेळा वापरत नाहीत, इथे 2 वेळा व्ही घेतला 10 वजा 1 असंही वापरत नाहीत. तर आय एक्स असा 9 वापरला जातो. 10 मध्ये एक्स 11 12 13 14 माहिती आहे. 14ला आपण काय करू शकतो, 14ला एखादा म्हणला सर 5 5 10 आणि हे 4 14 नाही चालणार, तर इथे हे चुकीचं आहे. ते एक्स आय व्ही 10 अधिक 4 उजवीकडे असेल तर त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, डावीकडे असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या संख्येच्या, म्हणजे जर आपण इथे बघितलं आय एक्स सी हे 3 वेळा वापरता येतात, व्ही एल डी फक्त एकच वेळा वापरलं जातं, आय हा फक्त व्ही आणि एक्स पूर्वीच वापरला जातो, तो कधीही सी पूर्वी किंवा डी पूर्वी वापरला जात नाही. यल पूर्वी 1 वापरला जात नाही, यल पूर्वी आणि सी पूर्वी आय वापरला जात नाही, तो फक्त व्ही पूर्वी आणि एक्स पूर्वीच वापरला जातो, म्हणजे 4 लिहिण्यासाठी आणि 9 लिहिण्यासाठी वापरला जातो. एक्स आहे 10 हे 50 पूर्वी आणि 100 पूर्वीच वापरलं जातं, 500 पूर्वी एक्स वापरला जात नाही. 100 आहे हे 500 पूर्वी आणि 1000 पूर्वीच वापरले जातात, म्हणजे त्याच्या पुढली. आता नक्की चुका कुठे होतात किंवा काय घडतं आता ते पहा. आपल्याला माहिती आहे 11 12 13 14, आता हे सगळ्यांना अगदी पहिलीपासून आपण शिकलो, त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही. 14 आहेत. आता चुका कुठे घडतात की इथे जसं 10 अधिक 4 14 म्हणलं, तशी मुलं काही जण व्ही 3 वेळा व्ही झाला, म्हणजे 2 वेळा झाला 10 आणि हे 4 10 आणि 4 14, तर तसं नाही आहे. एखादा म्हणेल सर आपल्याला व्ही जर 14 लिहायचेत मग 10, आता आपल्याला अगोदर 4 काढायचे, मग 4 मी जर असे काढले तर व्ही आय आणि ही ते एक्स, म्हणजे हे 10 आणि या 10च्या पूर्वी 4 आणि 6 आहेत, म्हणजे 5 आणि 1 व्ही म्हणजे 5 आणि हे 4, मग या 10मधनं हे 4 वजा केले म्हणजे 6 राहील, 10तनं हे 6 वजा केले तर 4 राहिले, मग हे 14 नाही चालणार, म्हणजे हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी लिहिण्याची रोमन संख्या लिहिण्याची एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये 10 अधिक 4 14 हे बरोबर आहे, म्हणजे या पद्धतीनं ते लिहिलं जातं. आता 19 लिहिताना 10 अधिक 10 20 आणि त्यातनं 1 वजा केला, मग असं लिहिलं जात नाही. इथे 2 संख्याच्या अगोदर तो वापरला, मग तुम्हाला की सर चालतं आहे, मग इथे नाही चालत तसं. तर इथे काय कसं असणं गरजेचं आहे, 10 अधिक 9 19, 20 वजा 1 19 नाही, 10 अधिक 9 19 या पद्धतीनंच लिहिणं गरजेचं आहे. हे चुकीचं आहे, या पद्धतीनं लिहायला हवं. आता 24 कसे लिहाल, 24 10 20 आणि 4 24, 20 आणि 4 24, 25 वजा 1 24, मी इथे 10 आणि 10 20 आणि 4 24 असं 25 वजा 1, मग म्हणलं एखादा म्हणेल सर 25 वजा 1 24 आहे, म्हणल्यानंतर मी 25 अगोदर लिहिल, एक्स व्ही 25 झाले आणि त्यातनं वजा 1, तर नाही, 20 अधिक 4 24 अशी त्याची फोड आहे. आता 25 माहिती आहे आपल्याला, 29 या महत्त्वाच्या ज्या संख्या आहेत याच्याबद्दलच आपण थोडीशी माहिती घेऊया आणि मग पुढे जाऊया आपण. 29 लिहिताना 10 20 आणि मग 9, 20 अधिक 9 29 या पद्धतीनं लिहायचं. ते असं नाही चालणार 30 वजा 1 29 नाही, 20 अधिक 9 29 या पद्धतीनं फोड त्याची करून घेताना 20 9 29 आपण जे मराठीमध्ये म्हणतो ना ते त्याच धर्तीवरती आहेत.
रोमन संख्येच्या पद्धतीमध्येच आहे 20 आणि 9 29, 30 वजा 1 29 असं नाही. आता इथे 34, 30 आणि 4 34 म्हणजे 30, 10, 20, 30 आणि 4 34, 39 यामध्ये 3 वेळा तुम्ही x वापरू शकता. 30 आणि 9 39 म्हणजे ते या पद्धतीनं 30 आणि 9 39 लिहायला हवेत. तुम्हाला 40 वजा 1 असं नाही चालणार. म्हणजे या ठिकाणी ही काळजी घ्यायची. 44 लिहिताना 40 आणि 4 44, मग 40 कसे लिहायचे? मग 4 वेळा x आणि 4 हे 40 आणि हे 4 नाही. तर 40 म्हणजे 40 लिहिताना 50 वजा 10 40 म्हणजे 50ला आपण वापरतो च्या अगोदर x म्हणजे हे झाले 40 वजा 40 अधिक 4 पाहिजेत, मग 4 IV 40 आणि 4 44 म्हणजे 4 वेळा x वापरू शकत नाही. एखादा म्हणजे जर 50मधनं मी 6 वजा करेल. म्हणजे पहा काही मुलं काय करतात, त्यांचं म्हणजे डोकं म्हणजे चुकीचा विचार नसतो, पण ती पद्धत नाही हे त्या मुलांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. 50मधनं 6 गेले, मग 50 कसे लिहितात? लिहितात. मग मधनं 6 घालवायचे, मग च्या अगोदर मी 6 काढले, च्या अगोदर 6 काढले म्हणजे 44 होतील. च्या अगोदर 6 काढले. या पद्धतीनं ते चालत नाही, हेही लक्षात घ्या. तर 44 लिहिताना ते 40 आणि 4 44 x. आता इथे तुम्हाला वरच्या रेषा देण्याची गरज नाही, कारण वरच्या रेषा दिल्या तर ते झाकून जाईल. मग x म्हणजे 40 आणि हे 4 44. मग या पद्धतीनं चालणार नाही आहेत. किंवा च्या अगोदर तुम्ही 6 काढला, जर तुम्ही म्हणाला की हे 50 आहेत, त्याच्यामधनं मला 6 वजा करायचे, 50मधनं 6 गेले 44, मग 6 घालवायचेत, हे 6 घालवले. VIL काय चुकीचं आहे? हे 50 आणि डावीकडे आहे ते वजा करायचे, मी 5 आणि 1 6, 50मधनं 6 वजा केले. तर अशी पद्धत नाही. 40 आणि 4 44, मग 40 लिहिताना XL आणि 4 IV. ओके. 49 सर किती सोपं आहे. 50ला L आणि त्यातनं 1 वजा केला 49. तर 50 वजा 1 49 नाही. पद्धत आहे 40 आणि 9 49. मग ते कसे लिहिले पाहिजेत? 40 आणि 9 लिहिले पाहिजे. 50 वजा 1 चालत नाही. हे तुम्ही 1 कुठं वापरू शकता? फक्त V आणि Xच्या अगोदरच वापरायचे. मी इथे पहिल्यांदाच काय नियम लिहून दिला की I फक्त V आणि X पूर्वीच वापरायचे. I पेक्षा मोठे 5 आणि 10 आहेत, दोनच. 1च्या नंतर मोठी 5 आणि 10 त्याच्यापूर्वीच वापरायची. 50 पूर्वी 1 वापरायचा नाही, 100 पूर्वी 1 वापरायचा नाही. म्हणजे 49 लिहिताना IL चालणार नाही. तर ते लिहिताना कसं लिहिलं पाहिजे? 40 आणि 9. मग 40 कसे लिहायचे? XL 40 आणि 9 लिहायचे IX 9. म्हणजे या पद्धतीने 49 54 50 आणि 4 54 50 आणि इथे 4 54 55 XLV. म्हणजे इथे आपल्याला अडचणी येत नाही आहेत. आता ज्या ठिकाणी ज्या चुका घडतात त्या चुकांवरती आपण लक्ष देणार आहोत की ज्याद्वारे आपल्या चुका घडू नयेत. ओके. आता 50 49 नंतर 59 मग 60मधनं 1 वजा गेले 59 चालेल की? L म्हणजे आणि हे 60 झाले, त्यातनं 1 वजा केला तर नाही. तर हा Lच्या अगोदर 1 कधीही वापरायचा नसतो. फक्त 1 तुम्ही कुठं वापरू शकता? 5च्या अगोदर आणि 10च्या अगोदर. त्यामुळे हे चुकीचं आहे. या ठिकाणी कसे लिहायला पाहिजेत? 59 50 आणि 10 50 आणि 9 59 म्हणजे 50 आणि नंतर IX म्हणजे 59. आता त्याच्याबद्दल 60 झाले 64. इथं अडचण येत नाही आहे. अडचण येते आपल्याला 80च्या पुढे. इथे 79 घेऊया. 79 आपल्याला 1000पर्यंतच्या नाही, कुठल्याही किती अंकी संख्या असून द्या लिहिता आल्या पाहिजेत. 79 80 लिहू शकतो आपण. 50 आणि 30 80 50 60 70 आणि 80 लिहायचे आहेत.
म्हणजे या ठिकाणी x घेतला 80, त्यातनं 1 वजा केला म्हणजे याची फोड होते 70 9 79. 50 60 70 9 79 की तुम्हाला 70 50 आणि 30 80च्या अगोदर इथे x आय लिहू किंवा इथे आय लिहू नाही, तर लिहिताना तो 70 9 79 अशा पद्धतीनं लिहिला जातो. 84 84 80 4 84. मग 80 लिहिताना यल एक्स 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 50 आणि 30 80 आणि 4 84. 89 89 90 मधनं एक गेले 89 नाही का चुकीचं आहे. 90 89 पा 90 आम्हाला माहिती आहे सरांनी सांगितले की सी म्हणजे 100 होतात, मग सीच्या अगोदर एक्स हे 90 झाले, मग 90 मधनं एक गेला 89 तर नाही. 80 9 89 म्हणजे यल 50 60 70 80 आणि हे 9 80 9 89 हे चुकीचं आहे. आता या ठिकाणी खरी गंमत येते 94ला आणि 99ला. 90 आणि 4 94. मग 90 आणि 4 94. मग एखादा म्हणजे सर 100तनं 6 गेले, सी म्हणजे 100 त्यातनं 6 वजा करायचे म्हणजे 6 म्हणजे व्ही आय चुकीचं आहे. एखादा म्हणेल सर या ठिकाणी आपल्याला 90 आणि 4 4 94 लिहायचे, मग 90 4 वेळा व्ही एकदा यल वापरू, 4 वेळा एक्स यल 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि मग 4 94 तर चुकीचे 4 वेळा एक्स वापरले. तर तुम्ही कधीही अगोदर व्ही कधी अगोदर वापरला जात नाही. व्ही एखाद्याच्या अगोदर 45 लिहायचे, मग 50 मधनं वजा 5 45 इथे पहा 45 50 मधनं 5 गेले व्ही आणि इथे यल असं वापरलं जात नाही. 40 आणि 5 45 50 मधनं 5 गेले कधीही ते लिहून नाही दिलं का अगोदर वापरला जात नाही. कोणते व्ही आणि डी व्ही एल डी फक्त एक वेळा वापरतात आणि ते अगोदर वापरले जात नाही. कोणत्या इथे व्ही एल डी फक्त एक वेळा वापरले जातात, अगोदर वापरले जात नाहीत. अगोदर वापरले जात नाहीत. जसं तुम्ही आय वापरता एक्स वापरता तसे व्ही म्हणजे 5 एल म्हणजे 50 आणि डी म्हणजे 500 अगोदर वापरले जात नाही. 600 लिहायचेत, म्हणजे 1000 मधनं 500 वजा केले ना अधिक 600 केले नाही चालत, किंवा 50 लिहायचेत मग 50 लिहायचे. मग पहा म्हणजे चुकीचा विचार नाही मुलांचा. मुलं खूप हुशार असतात. मुलं काय करतात सर 50 वेगळं डोकं चालवतात, वेगळं डोकं चालवतात. 50ला यल माहिती आहे त्यांना, मग ते यल वापरण्याचे ते काय करतात 100 सी मधनं 50 वजा केले काय चुकीचे. सी मधनं 50 वजा केले तर यल व्ही म्हणजे 5 यल म्हणजे 50 आणि डी म्हणजे 500 अगोदर वापरायचे नाहीत कधी. अगोदर वापरायला तुम्हाला परवानगी हे आहेत आय एक्स आणि सी हे मोठ्या संख्येच्या अगोदर डावीकडे वापरू शकता, पण डावीकडे कधी व्ही एल डी हे फक्त एकदाच वापरायचे असतात, कधी दोनदा वापरायचे नाही. दोनदा तीनदा तर नाहीच, दोनदा देखील वापरता येत नाहीत. आणि हे कधी डावीकडेही वापरले जात नाही, वजा करण्यासाठी वापरले जात नाहीत. आता पुढे आपल्याला 99 लिहायचे. 94 आपण लिहिले. 94 कसे लिहाल 90 आणि 4 94. मग इथे 50 60 70 80 90 4 वेळा वापरला चुकीचा आहे हे. मग हे 90 94 कसे वापरायचे तर 90 कसे लिहितात. सी म्हणजे 100 त्याच्या अगोदर एक्स म्हणजे हे झाले 90 आणि 4 आय व्ही. 95ला बघा मुलं काय करतात 95 100 वजा 5 100ला सी व्ही वाजा डावीकडे लिहिला तर डावीकडे कधी तुम्ही व्ही एल डी वापरू शकत नाही.
हे 90 आणि 5 95 असंच लिहायचं आहे. मग 90 आणि 90 कसे लिहितील? 90 लिहिताना XC 90 आणि त्यापुढे 5 95 असेच लिहिले जातात. 99 IC 100मधनं गेला 99. किती सोपं आहे हो सर? नाही, तुम्ही फक्त 1 हा 5 आणि 10च्या पूर्वीच वापरू शकता. 50 पूर्वी 100 पूर्वी म्हणजे 49 लिहायचं असेल तर IL 49 असं लिहायचं नाही. 40 आणि 9 49 लिहायचं. 99 IC असं लिहायचं नाही. 90 आणि 9 99. मग 90 कसं लिहितात? 90 लिहिण्यासाठी Cच्या अगोदर X म्हणजे 100 वजा 10 90 आणि 90 आणि 9 9 असे IX 99. तर या पद्धतीनं लिहिले जातात. ह्यातल्या महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या किती वेळा वापरल्या जातात, कशा वापरल्या जातात. आता तुम्हाला यापर्यंत 100पर्यंतच्या संख्या, पण आपल्याला काय अपेक्षित आहे? आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा आपल्याला 500पर्यंत 1000पर्यंत 5000 10000पर्यंत ही संख्या लिहिता आल्या पाहिजेत. मग आता इथं कशा आता छोट्या छोट्या आपण संख्या घेऊया. आता उदाहरणार्थ 502 लिहायचेत. 502 सोपं आहे. 500ला काय म्हणतात? IVX LCDM. L म्हणजे 50, C म्हणजे सेंचुरी म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. हे पाठ झालेलं असतं. आपल्या घरात LCD आहे. LCDवरनं ते लक्षात राहतं. शेवटचा M आहे. मी हेच अंक, याच्यापेक्षा वेगळे अंक कुठेही अख्ख्या रोमन संख्यामध्ये वापरले जात नाहीत. आता पुढे जे 1000पेक्षा मोठे आहेत ते कसे लिहिले जातात, त्याला कसं वापरलं जातं ते आपण त्याला पण सांगू. 500 कसे लिहिले जातील? D म्हणजे 500 आणि 2 पुढे तुम्ही वापरू शकता. 502 काय अडचण नाही. 502. आता जर तुम्हाला इथे 498 लिहायला सांगितले, आता मुलं खूप हुशार असतात पहा. सर 502 D आणि 1 आणि 2 500 1 आणि 2 मग 498. सर 1 2 वजा केले D मधनं 2 वजा केले 498 नाही. 498 म्हणजे 490 आणि 8. मग ते कसे लिहायचे? तर हे चुकीचं आहे. एक लिहिताना 400 कसे लिहितात? 400 500च्या अगोदर 100 म्हणजे 500 म्हणजे काय होतं? D मधनं 100 वजा केले C 500 मधनं 100 वजा केले 490 लिहायचे. 90 कसे लिहायचे? Cच्या अगोदर X म्हणजे C म्हणजे 100 आणि त्याच्या अगोदर X म्हणजे 90. म्हणजे हे 400 हे 90 आणि 8 कसे लिहितात? VIII 8 98 498. आता 105 लिहायचे. 105 सोपं आहे. 105 100 म्हणजे काय? C आणि 5 म्हणजे V. संपलं. 95 90 आणि 5 95. इथे 100 वजा 5 नाही. 90 आणि 5 95 म्हणजे इथे 90 अगोदर लिहायला पाहिजेत. म्हणजे C मधनं 10 वजा केले 90 आणि 5 95. पुढे 498 लिहायचे झाले, लिहिले आपण. पुढे 105 घेतले 899 लिहायचेत. 899 मग इथं 900 वजा 1 करून चालेल का? नाही. 890 आणि 9 899. 800 कसे लिहाल? 800 मग 500 आणि 300 800. मग 500ला काय आहे? 500ला D. 800 600 700 800. 90 X C 90. मग हे 500 हे 300 800 झाले. हे 90 झाले आणि 99 90 आणि 9 म्हणजे IX. म्हणजे या ठिकाणचे जे नियम आहेत हे खूप सोपे असतात. फक्त ते समजून घ्यायचे असतात. 769 कसे लिहाल? 500 2 760 आणि 9 म्हणजे 760 9. मग 700 कसे लिहाल?
डी 500, 600, 700, 60 कसे लिहाल? 60, यल 50 झाले, हे 60 झाले आणि नंतर 9 लिहायचे IX, म्हणजे हे 769 झाले. म्हणजे या पद्धतीनं अगदी मोठ्या देखील संख्या लिहिता येतात. आता 1000च्या वर आता तुम्हाला मी थोडासा कमेंटमध्ये मला याची उत्तरं टाका की मी काय प्रश्न देतो. 599 कसे लिहायचे? मला कमेंटमध्ये हे टाकायचं आहे. 599 कसे लिहायचे? 678 कसे लिहायचे? सोप्या देतो आहे. 678. 863 कसे लिहायचे? हे कमेंटमध्ये टाकायचं आहे. 799 कसे लिहायचे? 799 आणि 869 हे अंक तुम्ही मला कमेंटमध्ये कसे लिहायचे ते टाकायचं आहे. आता जर तुम्हाला 1000च्या पुढे लिहायचे असतील, 1000च्या पुढे संख्या लिहिताना 50ला आपण काय वापरतो? 50ला यल वापरतो. यलवर बार काढला तुम्ही, यलवर बार काढला की हे झाले 50चे 5000. ते 5000 तुम्ही तिथं 5000 तुम्ही यम 5 वेळा वापरू शकत नाही. 5000 यलवर 5 त्याच्यावरती 2 शून्य. सी वरती काढला, सी म्हणजे 100 असतात. सी वर बार काढला, 100 वर 2 शून्य. डी 500 असतात, डी वर बार काढला, 500 वर 2 शून्य. यम म्हणजे 1000 असतो, 1000 वर 2 शून्य. या पद्धतीनं यापेक्षा मोठ्या 1,00,000पर्यंतच्या म्हटलं तरी आपण संख्या लिहू शकतो. या पद्धतीनं आपल्याला रोमन संख्या खूप सोपा धडा आहे, पण तेवढा तो महत्त्वाचा आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी. भेटू पुढील भागामध्ये. ओके, धन्यवाद.